आता आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये हा आपण पार्ट ड्रॉ करणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिलं याचे डायमेन्शन्स इथे दिलेले आहेत 50, हे 90 आणि ह्याची जी हाईट आहे ही आता इथून इथपर्यंत 40 दिलेली आहे. ओके, त्यानंतर मग हे 45 दिलेलं आहे. ओके, तर इथून इथपर्यंत 45 झालं आणि ह्या पॉईंटपासून इथपर्यंत 20 झालं. ओके, तर 45 + 20 ही हाईट दिली. ओके, तर आपण हा लेंथ जी आहे ती 50 नाही आहे, इकडच्या साईडला इकडे 60ची. ओके, इकडे टोटल लेंथ या साईडने 60ची आणि या साईडने 90ची. ओके, तर आयसोमेट्रिकसाठी सगळ्यात पहिलं आपल्या सेटिंग्स घालावं लागतं. सेटिंग्स लिहून घ्या. DS एंटर. DS एंटर केल्यानंतर स्नॅप अँड ग्रिड द्या. स्नॅप अँड ग्रिडमध्ये आयसोमेट्रिक स्नॅप द्या. DS एंटर. त्यानंतर मग स्नॅप अँड ग्रिड. स्नॅप अँड ग्रिडमध्ये आयसोमेट्रिक स्नॅप. ओके करायचं. स्नॅप. आता आयसोमेट्रिक स्नॅप ऑन केलं की मागचं बॅकग्राऊंड चेंज झालेलं आहे. ओके, F5 दाबून प्लेन चेंज करता येतं. लिहून घ्या F5 प्लेन चेंज. आता लॅपटॉप असेल तर काय काय लॅपटॉपवरती FN आणि F5 दाबायला लागतं, म्हणजे फंक्शन की F5 दाबायला लागतं. ओके, त्यानंतर मग ऑर्थो ऑन करून घ्यायचं. पहिला इथे हा ऑर्थोचा ऑप्शन आहे, किंवा F8 दाबायचं स्ट्रेट लाईनसाठी. ऑर्थोने स्ट्रेट लाईन चालू होते. त्यानंतर मग L एंटर केलं लाईनसाठी. L एंटर केल्यानंतर लाईन कमांड चालू झाली. फर्स्ट पॉईंट इथे घेतला तर इथे स्ट्रेट लाईन चालू आहे. ओके, ऑर्थो जर का ऑफ असेल तर स्ट्रेट लाईन बंद राहणार. ओके, तर स्ट्रेट लाईन आधी ऑन करून घ्यायची. आता ह्या डायरेक्शनमध्ये इथून इथे 50 दिलेलं आहे, हे 10 दिलेलं आहे, 50 10. तर हा एवढा आपण रेक्टँगल ड्रॉ करून देऊ. 50 एंटर. आता इथे छोटीशी लाईन आलेली आहे, तिथे टॉपवरती क्लिक करायचं म्हणजे आपल्याला कळेल. F5 दाबायचं. 10 एंटर. तर F5 50 इकडे 10 एंटर. ओके, एस्केप दाबला, कमांडच्या बाहेर आलं. आता ह्या पॉईंटपासून इथपर्यंत दिलेलं आहे 90चं व्हर्टिकल 10 परत 90. L एंटर करायचं. ह्या पॉईंटवरती क्लिक केलं. F5 दाबला. 90 एंटर. F5 दाबला. 10 एंटर. 90 एंटर. ओके, तर हे असं ड्रॉ करून दिलं. आता ह्या पॉईंटपासून इथपर्यंत आतमध्ये हे 50चं दिलेलं आहे. ओके, हे किती आहे 30चं दिलेलं आहे. ओके, 50 - 30. ओके, इथून इथपर्यंत ही लेंथ किती आहे 30 झाली. राहिलं 20 म्हणजे डिवाइड बाय 2. ओके, इथून इकडे 10, इकडून इकडे 10. ओके, तर हे झालं 10चं डिस्टन्स. ओके, तर आपण हा पॉईंट आपल्याला भेटून जाईल. ओके, तर सगळ्यात पहिला आपण काय करू, हा सर्कल काढून घेऊ. इथून ह्या पॉईंटपासून व्हर्टिकल किती आहे 45. ओके, हे इथे 45 दिलेलं आहे. ओके, आणि आपल्याला ह्या सेंटर पॉईंटपासून इकडे किती घ्यायला लागेल 60चं घ्यायला लागेल. ओके, 60चं इकडून इकडे यायला लागणार. सगळ्यात पहिली हाईट घेऊ 50, 45 + 20. ओके, किंवा मग असा बॉक्स पण तुम्हाला क्रिएट करता येईल. इथून हे 50 आलं, F5 दाबला, इथून हे 90 आलं. ओके, आता ह्याचा जो सेंटर आहे ते लाईन ड्रॉ करून देतो. या सेंटर पॉईंटपासून वरती जायचं मला. ओके, टोटल आता ह्याची हाईट किती म्हटली होती 55ची हाईट झाली. 45 ओके प्लस 20. ओके, तर 65 झाली. 65 वरती खालून असणार 65 - 10. तर ह्या पॉईंटपासून वरती 55 निघेल. ओके, F5 दाबायचं. आता आपल्याला समजा आपण इथे सेंटरला आलेलो आहे, इथून आडवा कितीने येणार आहे 30ने येणार. ओके, आणि खाली किती येणार 20ने येणार. ओके, इकडे 30 एंटर केला, खाली 20 एंटर केला. तर हा आपण सर्कलचा सेंटर पॉईंट मार्क केला. पुढचा शॉर्टकट लिहून घ्या. EL एंटर इलिप्स, I एंटर आयसो सर्कल. त्याच्याच पुढे एकच कमांड आहे, I एंटर आयसो सर्कल. I एंटर आयसो सर्कल. I ला दिलं I एंटर आयसो सर्कल. ओके, आता इथे खाली आयसो सर्कलचा ऑप्शन आहे, किंवा ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक पण करता येईल. परत एकदा बघा, EL एंटर I एंटर. ओके, स्पेसिफाय सेंटर ऑफ आयसो सर्कल. हा झाला सेंटर. F5 दाबून प्लेन चेंज करायचा आणि 20ची रेडियस. कळलं? आतला सर्कल कितीचा आहे 20चं डायमीटर, 10ची रेडियस. EL एंटर I एंटर, सेंटर पॉईंट दिला, 10ची रेडियस. कळलं? हे वाटलंस
हा जो सर्कल आहे हा सर्कल आपण कॉपी करून घेऊ एवढ्या डिस्टन्सवरती. ओके, इथे एक कॉपी करू आणि इथे कॉपी करू. ओके, आता हे डिस्टन्स किती असेल, हे दिलेलं आहे 60चं. ओके, त्यानंतर मग हे 42 दिलेलं आहे. ह्या पॉईंटपासून इथपर्यंत 42, 60 मायनस 42 18 झाले. म्हणजे इथून इथपर्यंत 9 वरती कॉपी करायचं. तर 9 वरती कॉपी करून घेऊ. सिलेक्ट केला, CO एंटर, बेस पॉईंट घेतला. हे जरा एक्स्ट्रा घ्यायचं, इकडे घ्यायचं, नाहीतर इथं माऊस वगैरे ठेवला तर वाकडं वगैरे कॉपी होतं. ओके, तर 9 एंटर केलं. ओके, 9 वरती कॉपी करतो. त्यानंतर मग हा सर्कल शेवटी पण आहे 60 वरती आणि हा 42 वरती पण आहे. ओके, 60 मायनस 42 किती होतात, सॉरी आपण किती 9 वरती कॉपी केलं ना, तर 60 मायनस 9 51 वरती कॉपी करणार. ओके, एक 60 वरती कॉपी केला, त्याच्यानंतर मग 51 वरती कॉपी करेन. ओके, हे दोन सर्कल कॉपी करून घेतले. ओके, आता हे किती आहे, 60चं डिस्टन्स आहे. ओके, ह्या पॉईंट पासून इथपर्यंत झाले 60. हे डिस्टन्स किती आहे, 18 टोटल आहे ना, इकडे 9 इकडे 9 आलं, हे 9चं डिस्टन्स आहे. त्यामुळे 60 मायनस 9 केलं. ओके, आता इथे पण एक सर्कल आहे. हे डिस्टन्स किती दिलं त्यांनी, या पॉईंटला 30चं दिलेलं आहे. ओके, हे 30चं आहे ना, तर 60 मायनस 30 राहिले. ओके, म्हणजे इकडनं 15 आणि मागून 15 मायनस करायचं. इकडनं 15 वरती कॉपी करून घेऊ. ओके, आणि मागचं सर्कल जे दिसणार नाही आहे, दिसत नाही. ओके, त्यामुळे काढायची गरज नाही. हे 3 सर्कल ड्रॉ करून घेतले. हे कन्फ्युजन होत असेल तर ह्या लाईन तुम्ही डिलीट करून टाका. ठीक आहे, आता हे नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा पण आपलं सिलेंडर बनवायचं तर इथे असणारे क्वाड्रंट पॉईंट. ओके, तुम्हाला वेगवेगळे पॉईंट भेटतील, ते इकडे वगैरे ऑप्शन्स राहतील. ओके, तर आपल्याला इथे हा क्वाड्रंट पॉईंट घ्यायचा. इथून मी इकडे लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, सेम ह्या क्वाड्रंट पॉईंट पासून इकडे एक लाईन ड्रॉ केली, TR एंटर, हे मी ट्रिम केलं. ठीक आहे, आता ही आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. ओके, ही 10ची लाईन आहे. त्यानंतर मग हा आपल्याला पॉईंट माहिती पाहिजे. ओके, त्यानंतरच आपल्याला पुढचं ड्रॉ करता येईल. ओके, म्हणजे आपल्याला पहिलं सेंटरपासून इकडे यायला लागेल. ओके, सेंटरपासून किती दिलेलं आहे, 18 दिलेलं आहे. ओके, म्हणजे हाफ आलं 9चं. ओके, आपण ती मगाची लाईन डिलीट केली. ठीक आहे, परत एकदा लाईन ड्रॉ करते. सेंटर पॉईंट पासून आपण इकडे 45 वरती जाऊ. हे हाफ डिस्टन्स 45 झालं. ओके, आणि वर्टिकल आपण आता इथे कितीने जाणार, 50ने जाणार. एल एंटर, ह्या मिड पॉईंट पासून इकडे मी 45ने जातो. ओके, F5 दाबला, वर्टिकल 50 वरती गेलो. ओके, F5 दाबला. आता इथे सेंटरला आलेलो आहे, इथून इथे 9ने जायचं. ओके, इकडे 9 एंटर केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आता ह्या पॉईंट पासून इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. ओके, हा पॉईंट दिलाय का, हा, इकडे हा 50 दिलेला, म्हणजे हा झाला 25. F5 दाबायचं, इकडे 25 एंटर, सेम एंटर, लास्ट कमांडसाठी एंटर दाबायचं, इकडे 25 एंटर केलं. ओके, आता हा पॉईंट आपण घेतला. सेम आता इथून ह्या पॉईंट पासून आपण कितीने आलो होतो, इकडे 15ने आलो होतो, सॉरी 9ने आलो होतो. ओके, हां 9ने आलो होतो, इथून इकडे गेलो होतो. ओके, या पॉईंटवरती आता 25ने आलो. आता इथून इकडे मी कितीने जाणार, हे दिलेलं आहे 30. ओके, आणि हे दिलेलं आहे 18, म्हणजे हे झालं 6चं. 30 मायनस 18 12 झाले. हां, हे झालं 6चं. ओके, एल एंटर केलं, इथून इकडे 6 एंटर करतो. ओके, आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा. ओके, हा पॉईंट कितीचा होता, कॅल्क्युलेट केला, किती दिलेलं आहे, 30चं दिलं आहे ना, 10चं राहिलं. ओके, इथून इथपर्यंत 10 आहे ना, एल एंटर, इथून इकडे 10 एंटर केला. हा पॉईंट आणि हा पॉईंट क्लिक करून टाकायचा. कळलं, हीच लाईन आपण कॉपी करू शकतो. CO एंटर, हा बेस पॉईंट घेतला,
या डायरेक्शनमध्ये 6 आणि कॉपी कळलं. आता हे जरा कन्फ्युजन होतंय, तर आपण काय करू, एक्स्ट्रा लाईन आधी ट्रिम करू म्हणजे आपल्याला इझी होईल. आता इथे हा जो सर्कल आहे ओके तो एवढाच दिलेला आहे या पोर्शन ओके. तर आपण काय करू, हा खालचा जो असेल इथून इकडे पुढे गेलेला तो आपण आधी ट्रिम करू. या एंटर हा जो पोर्शन आहे हा इथे ट्रिम केला, इथे ट्रिम केला, ठीक आहे. हे असं ट्रिम करत जायचं. त्यानंतर मग हा मागचा जो पोर्शन आहे, मागचा पोर्शन आपल्याला इथे वरच्या साईडला नाही आहे, इथे आपल्याला हा सर्कल ट्रिम करावा लागणार ओके. तो वाटल्यास मग नंतर ड्रॉ करू. हा एक ट्रिम करून घेऊ, सेकंड ब्रेक बनवून ठेवू, ठीक आहे. आपण जरा 7 ट्रिम करू, आपण दिसणार नाही. हे मागच्या लाईन पण डिलीट करून घेऊ, मागच्या लाईन पण दिसणार नाही. एवढं ट्रिम करून घेऊ, जर काय लागलंच तर परत आपण एक्सटेंड करू शकतो ओके. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, इथून ही लाईन ड्रॉ करायची ओके. ही लाईन इथून अशी ड्रॉ करायची, ठीक आहे. आता कुठपर्यंत ड्रॉ करायची काय दिले का त्यांनी, नाही. तर इथून त्यांनी काय म्हटलेलं आहे, इथून इथे, ठीक आहे. ही लाईन काय बघू नंतर ते आपल्याला हा पॉईंट इंटरसेक्शनला भेटलेला ओके. त्यांनी मे बी आता हा जो पॉईंट आहे जिथे इंटरसेक्शन झालेलं आहे ओके, त्या इंटरसेक्शन पॉईंटपासून सरळ लाईन ड्रॉ केली असं ओके. हे एंटर करायचं, इथून ही सरळ लाईन ड्रॉ करायची कळलं. सेम आपण इथून हे किती 6 एंटर करू, 6 एंटर केलं ओके. इथून आपण 25 ने जाऊ दे, 25 एंटर, इकडे तिथे 6 एंटर ओके. त्यानंतर मग इथे TR एंटर, हा ट्रिम केला, हा ट्रिम केला. तिथे वरती सर्कल हा आहे याची खालचा त्याने डिलीट केली, हा डिलीट करायचा कळलं. हे असं एवढं ड्रॉ केलं. आता ह्याचं पण आपण सध्या तर मे बी गरज नाही, याची गरज नाही लागणार, लागलं तर आपण परत ड्रॉ करू शकतो. TR एंटर. आता ही लाईन इकडे 18 वरती दिलेली आहे, टोटल 18ची आहे. इथून ही हाईट दिलेली आहे 30ची, ते इथून वर्टिकल आधी 30ची ड्रॉ करू आणि नंतर रॅन्डम हॉरिझॉन्टल ड्रॉ करू. आधी आपल्याला ह्या लाईन कॉपी करायला लागतील दोन्ही साईडला. ही लाईन इथपर्यंत कितीचं डिस्टन्स आहे 30चं, 30 मायनस 6 24 होती ओके. 30 आणि 24 होती कॉपी. CO एंटर, हा बेस पॉईंट घेतला, इकडून इकडे 30 एंटर केलं, या डायरेक्शन कॉपी केलेलं आहे. हा 24 एंटर, ती लाईन सिलेक्ट करायची आणि कॉपी करायची ओके. ह्या पॉईंट पासून इकडे 30 वरती कॉपी केली, या पॉईंट पासून इकडे 24 वरती कॉपी केली ओके. आता इथून वर्टिकल लाईन ड्रॉ करायची, इथे मी लाईन ड्रॉ करून घेऊ ओके. ह्या पॉईंट पासून वर्टिकल मी 30 एंटर करतो ओके. इथून मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. हां, इथे जिथे इंटरसेक्शन येणार आहे तिथून बरोबर हे डिस्टन्स जर का मेजर केलं तर हे 18 आहे, आलं बरोबर ओके. TR एंटर, खालची लाईन, मागची लाईन, खालची लाईन ओके. कळलं एवढं. आता सेम हे जसं दिसतं तसं आपल्याला ड्रॉ करायचं. ही लाईन जी गेलेली आहे 50 पर्यंत, 50 आहे ना, 25 दोन्ही साईडला 50 आहे. या पॉईंट पासून इकडे 50 एंटर केलं, इकडे हे 6चं डिस्टन्स आहे ओके. त्यानंतर मग हे टोटल 50 आहे ओके. इथपर्यंत ही लाईन ड्रॉ केली ठीक आहे. आता सेम हा जसा पॉईंट आहे
हाच पॉईंट आपण इकडे घेऊ शकतो. इथून इथे, इथून इथे, कळलं? हा इथे मी लाईन ड्रॉ केली. आता त्यांनी ह्या लाईनची पुढची लाईन ट्रिम केली. एंटर, हा जो पॉईंट आहे तिथे हा सर्कल आहे, हा डिलीट करून टाकू. TR एंटर, एंटर, इथून ही लाईन पुढे जाणार आहे. ओके, दोन लाईन मध्ये डिफरन्स आहे जरासा. क्वाड्रंट लाईन असेल ना किंवा ही परत एकदा ड्रॉ करू. इकडे ही क्वाड्रंट लाईन आली आणि ही आपली हे डिस्टन्स इकडनं तुम्हाला मेजर करायचं. इथे अलाईन वापरायचं, लिनियर वापरायचं. डिस्टन्स इथे 11.77. ओके, तेवढंच हे आपण डिस्टन्स घेतलं होतं 11.77. आता इथे हे वेगळं आलेलं आहे की एकदा परत एकदा चेक करू. आपला हा जो सर्कल होता, ओके, या सर्कलला आपण एक्सटेंड करून घेऊ. ट्रिम करू. क्वाड्रंटची समजा लाईन असेल एक्स एंटर, नंतर मग शिफ्ट एक्सटेंड या पॉईंटपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. एल एंटर, ह्या पॉईंटपासून इथपर्यंत आलं. ठीक आहे. TR एंटर, हे इकडचं ट्रिम आहे. सिलेक्ट करून डायरेक्ट डिलीट करून टाकायचं. ठीक आहे. TR एंटर, हे ट्रिम केलं. आता ही जी लाईन गेलेली आहे पुढे एक्सटेंड होणार, हा कट गेलेला आहे. ही लाईन डिलीट करायची. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, आतली लाईन कंप्लीट आहे. ओके, म्हणजे इकडची लाईन पण ही कंप्लीट असणार. एक्स एंटर, ही लाईन कंप्लीट असेल आणि आतली लाईन ट्रिम असणार. TR एंटर, जे इकडे केलेलं तेच असणार तिकडे. ड्रॉइंग मध्ये चेक करू. ओके, इथून ही लाईन, हां ही लाईन आपल्याला भेटलेली आहे. ओके, इथून इथपर्यंत. इथून हे 42 वरचा हा सर्कल आहे ना, 42चं सर्कल. हीच लाईन आपल्याला पुढे एक्सटेंड करायची. एक्स एंटर, ओके, लाईन इकडे एक्सटेंड केली. आता हे हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट त्यांनी काहीतरी वेगळा केलेला आहे. डायमेन्शन जराशी मिसिंग आहे. एल एंटर केला, इथून त्यांनी इकडे लाईन घेतलेली. ओके, हा जो पॉईंट आहे तो पुढे एक्सटेंड केला. TR एंटर, ट्रिम, इकडे ट्रिम, त्यानंतर मग ही लाईन त्यांनी इकडे वळवली. बरोबर आहे. TR एंटर,
सर्कल पुढे आपल्याला ट्रिम करायचं हीच लाईन पुढे आपल्याला एक्सटेंड करायची ट्रिम करायची. आता सेम याला एंटर केलं, इथून इकडे आपण 10 घेतलं होतं, 10 एंटर, हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा, TR एंटर ट्रिम करून टाकतो. ठीक आहे. त्यानंतर मग हीच लाईन आपण कॉपी करणार, CO एंटर, हा बेस पॉईंट घ्यायचा. आता हा सेकंड पॉईंट आला, एक तर तुम्ही डिस्टन्स टाकू शकता 44चा. ओके, आपलं किती होतं 30 मायनस 6 24 एंटर केलं. आता बरोबर त्या पॉईंटला TR एंटर ट्रिम. इथून एक लाईन राहिली, या पॉईंटपासून इथपर्यंत लाईन ड्रॉ करायची. ओके, आता इथे एक सर्कल कॉपी करायचा आहे, हा जो सर्कल आहे तो आतमध्ये आपण कॉपी करून घेऊ. ओके, डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागणार. ओके, आता इथून इथपर्यंत किती आहे, सेंटर पॉईंटपासून इकडं 30 टोटल दिलेलं आहे. ओके, 30 म्हणजे हाफ आलं 15 मायनस हे किती आहे 6. ओके, म्हणजे 9चं आलं. ओके, म्हणजे हे डिस्टन्स आहे 9 प्लस इकडचं 30. या पॉईंटपासून किती असणार, या पॉईंटपासून ह्याच्या सेंटर पॉईंटपर्यंत डिस्टन्स किती आहे, 60च्या हाफ 30 झालं. ओके, याच्या हाफ किती झालं, हा सेंटर पॉईंटपासून किती आहे इकडे 30 वरती आहे ना, 60 दिले ना टोटल. हा म्हणजे हाफ किती झालं 30 झालं. ओके, आणि 30 प्लस हे डिस्टन्स. ओके, कुठलं मधलं 18 दिलंय ना, हा म्हणजे हाफ किती आला 9चा आला. ओके, म्हणजे 30 प्लस 9. ओके, 39. याला सिलेक्ट केलं, कॉपी करताना 39 वरती कॉपी करतो, आलं बरोबर. TR एंटर, ओके, असं ड्रॉ केलं. आता याच्या डायमेन्शन्स देताना लिहून घ्या, यूज अलाइन डायमेन्शन्स. मेजर करताना पण अलाइन डायमेन्शन्सच वापरायचे. यूज अलाइन डायमेन्शन्स. त्याच्यानंतर मग पुढे शॉर्टकट लिहा, DED एंटर, DED एंटर, डायमेन्शन एडिट. ठीक आहे, हे सगळे डायमेन्शन्स तुम्हाला असे देता येतील. आता हे असं भेटणार नाही तुम्हाला, काहीतरी वेगळं डायमेन्शन आहे. ओके, तर आपल्याला इथून एक लाईन ड्रॉ करावं लागणार. ओके, इथून समजा मी 20 वरती ड्रॉ करतो, 20 एंटर केलं. ओके, हा जरा इथे येतं, अजून जरा पुढे 10 एक्सटेंड करू, इथून 5 एक्सटेंड करू. ओके, आता हे डिस्टन्स किती आहे, सेंटर पॉईंट पासून इथपर्यंत 15 आहे. ओके, सॉरी 30 आहे, 60च्या हाफ 30 झालं. ओके, हे डिस्टन्स किती आहे 50 दिलेलं आहे. आपण ही लाईन कितीची काढली 35ची काढली. ओके, म्हणजे 30 प्लस 35 झाले 65. ओके, हे 50 दिलेलं आहे. ओके, सेम 55 मायनस 25. ओके, किती होतं 30. ओके, म्हणजे एका लाईनमध्ये आले का, किती आपण कॅल्क्युलेट केलं 30 प्लस 35 65 झालं ना. हे आपण किती घेतलं 55 घेतलं, प्लस अजून 10 आलं एका लाईनमध्ये. ओके, हे आपल्याला डिस्टन्स इकडून असं मेजर करता येईल. हे किती दिलेलं आहे
45 लिहिलेलं आहे. ओके, या लाईन वाटल्यास नंतर डॉटेडमध्ये टाकून द्यायच्या किंवा डिलीट करायच्या. आता हे सगळे डायमेन्शन्स कसे दिसत आहेत, हे सगळे डायमेन्शन्स वाकडे दिसत आहेत ना, त्याला आपण सरळ करून घेऊ. तर सरळसाठी शॉर्टकट लिहून घ्या, DED एंटर. DED एंटर करायचं. त्याच्यानंतर मी इथे ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे, ऑब्जेक्टवरती क्लिक केलं. त्यानंतर मग सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणून विचारतं. तर ऑब्जेक्टमध्ये सेम असलेले सिलेक्ट केले, एंटर दाबायचं. एंटर ऑब्लिक अँगल, ही जी लाईन आहे ती ह्या लाईनला पॅरल असेल. ओके, तर ह्याला म्हणतात आपण एक्सटेन्शन लाईन. सगळे मिस्टेक काय करतात, ही जी डायमेन्शन लाईन आहे ती बघतात. ओके, ही बघायचीच नाही. आपल्याला डायमेन्शन सरळ करायचे आहेत तर एक्सटेन्शन लाईन बघायचे. 2 एक्सटेन्शन लाईन आहेत, एक डायमेन्शन लाईन आहे. डायमेन्शन लाईन बघायचीच नाही. एक्सटेन्शन लाईन जे आहेत ते ह्या लाईनला पॅरल असेल. तर ह्या लाईनवरती 2 पॉईंट कुठेही क्लिक करायचे, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, झालं सरळ. म्हणजे त्या अलॉंग ते पॅरल. DED एंटर, ऑब्लिक सिलेक्ट करायचं, ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एंटर. एंटर ऑब्लिक अँगल, ह्या लाईनवरती 2 पॉईंट मी कुठेही क्लिक करायचं. ओके, तर बघा, DED एंटर, ऑब्लिक सिलेक्ट केला, सेम वाले सिलेक्ट करायचे. स्टार्टिंगला वाटलं तुम्ही एक सिलेक्ट करा. ओके, एंटर दाबलं, अँगलमध्ये ह्या लाईनवरती 2 पॉईंट दिले. ओके, आता ही जी 90ची लाईन आहे ह्यामध्ये ह्या 2 एक्सटेन्शन लाईन झाल्या, ते ह्या लाईनला पॅरल असणार आहेत. ओके, DED एंटर, ऑब्लिक सिलेक्ट केलं, डायमेन्शन सिलेक्ट करायचे, सिलेक्ट ऑब्जेक्टमध्ये डायमेन्शन सिलेक्ट करायचे, एंटर दाबायचं. ह्या लाईनवरती 2 पॉईंट क्लिक करायचं. एंटर दाबलं की लास्ट कमांड रिपीट होते. ऑब्लिक सिलेक्ट करायचं, एंटर दाबलं, हे 2 पॉईंट क्लिक केले. ओके, पुढे ऑप्शन लिहून घ्या त्याच्यामध्ये, DED एंटरमध्ये पुढे ओ एंटर लिहा किंवा त्याच्यातच लिहा, ओ एंटर, ऑब्लिक, आणि ब्रॅकेटमध्ये पुढे लिहून ठेवा, आफ्टर सिलेक्टिंग डायमेन्शन्स प्रेस एंटर. त्याच्यानंतर मग आफ्टर सिलेक्टिंग डायमेन्शन प्रेस एंटर. त्यानंतर मग चेक एक्सटेन्शन लाईन लिहा, एक्सटेन्शन लाईन. एक्सटेन्शन लाईन कुठली आहे ह्याला असं मेन्शन करा, या 2 लाईन ज्या आहेत त्या एक्सटेन्शन लाईन. ओके, या ज्या लाईन ह्या लाईन बघायच्या. ठीक आहे, या रेड कलरच्या ज्या लाईन्स आहेत त्या एक्सटेन्शन लाईन. ठीक आहे, तर साईड बाय साईड ड्रॉ करायला घ्या स्टार्टिंगला.